मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला आणि मुळात ही भाषा आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1,500 ते 2,000 वर्षांचा इतिहास जपणारी ही मराठी मोठी भाषा. जर या भाषेचा विचार केला गेला तर ही मराठी प्राकृत भाषा ही ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये प्रचलित प्रतिष्ठान अर्थात आजच्या पर्यंत 7वाहन राजा हाल ज्याच्या काळात गाथा सप्तशती लिहिण्यात आली. तर ही ती गाथा सप्तशती आहे. या गाथेत असं लिहिलेलं गेलं आहे की त्र्यंबकेश्वर, पैठण आणि गोदावरी नदीची माहिती व त्या ठिकाणी येणारी पिके त्यांची माहिती या ग्रंथात दिलेली आहे आणि म्हणून हा ग्रंथ या मातीतील प्राचीन लोकग्रंथ मानला जातो. हा जो शिलालेख आहे त्याच्यावर मराठीचं पहिलं वाक्य श्री चामुंडेराय करंगले हे श्रवण बेळगोळ येथील सापडलेले आहे आणि हा शिलालेख शके 205 मध्ये हा लिहिण्यात आला.